पारनेर तालुक्यातील कासारा येथील बिरोबा मंदिरामधील दागिने आणि रोकड चोरणाऱ्या आरोपींना 3,02,000 रुपयांच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या टीमनं मोठ्या शिताफीनं पकडून गजाआड केलाय। या कारवाईचं सर्वत्र मोठं कौतुक होत आहे। 4 दिवसांपूर्वी पारनेर तालुक्यामधील कासारेच्या बिरोबा मंदिरामध्ये झालेल्या चोरीमधील आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आलंय। चांदीच्या नागफणीच्या बनवलेल्या विटा आणि दानपेटीमधील रोकड असा तब्बल 3,02,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरांकडून हस्तगत करण्यात आलाय, अशी माहिती पीआय बाजीराव पवार यांनी दिली आहे। मंदिराचे पुजारी रावसाहेब शिंदे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्यामधील आरोपी संतोष एकनाथ बर्डे, गणेश जयराम गांगुर्डे आणि सुनार मनोज चंद्रकांत उमाप यांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे। चोरांनी लोणी प्रवरा येथील सराफाच्या मदतीनं नागफणी वितळून तिच्या 3 किलो 654 ग्रॅमच्या विटा तयार केल्या होत्या। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर ज्ञानेश फडतरे, सचिन खामगळ, रोहन खंडागळे, सहाय्यक फौजदार सोन्याबापू नाणेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, विजय वेठेकर, पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण, अण्णा पवार, भागीनाथ पंचमुख, नाईक रवींद्र कर्डिले, मोहन गाजरे, बाळासाहेब मुळीक, योगेश गोसावी, रवी सोनटक्के, दीपक शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, चालक संभाजी कोतकर, सचिन कोळेकर यांनी सापळा लावून आरोपी संतोष बर्डे याला मुद्देमालासह पकडला आहे। यावेळी त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि इतर 2 आरोपींची नावं सांगितली आहेत। सदर कारवाई अहमदनगरचे पोलीस निरीक्षक इशू सिंधू, अप्पर अधीक्षक सागर पाटील, नगर ग्रामीणचे सहाय्यक पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि पारनेरचे पीआय बाजीराव पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी करत आहेत। मात्र 4 दिवसांपूर्वी संतप्त असणाऱ्या गावकऱ्यांनी चोरीचा शोध लागल्यामुळे समाधान व्यक्त केले आणि बाजीराव पवार आणि टीमचा सत्कार केलाय। पेढे भरवून त्यांचं अभिनंदन केलं आहे। यावेळी पारनेरचे पीआय बाजीराव पवार आणि ग्रामस्थांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत पाहूयात। या मंदिरातील नागफणीची चोरी झाली होती। पोलिसांनाही माणूस असतो म्हणून त्या ठिकाणी आम्हाला खूप वेदना झाल्या। आम्ही डॉग स्क्वॉड बोलवले, फिंगरप्रिंट बोलवले, आमचे LCBचे पीआय आले, ॲडिशनल SP कलवाणे साहेब आले। या सगळ्यांनी येऊन आम्ही या ठिकाणी विचारमंथन केले की हा गुन्हा कसा घडला असेल। त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले लवकर उघडकीस आणण्यासाठी। तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची पूर्तता करण्यात आली। आम्ही डॉग आणला, तो डॉगनं 3 किलोमीटर हायवेपर्यंत दिशा दाखवली। आम्हाला काही ठोस असे पुरावे मिळाले की कोणी केले असेल। आमचा एक अंदाज होता, त्या अंदाजाला अनुसरून नवीन आलेले अधीक्षक श्री SP श्री सिंधू साहेब, ॲडिशनल SP पाटील साहेब यांनी LCBच्या टीमला संपूर्ण काम थांबवून हे अतिशय संवेदनशील असं काम आहे हे पूर्ण करण्यास सांगितले। आम्ही पारनेर पोलीस आणि LCBची टीम या सगळ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन या गुन्ह्यामध्ये जे चोरी केलेले आरोपी आहेत त्यापैकी एक आपल्या हिवरे कोरडा जो बाळवणी शेजारी गाव आहे तेथील मुलगा आहे आणि एक जो आहे तो रेकॉर्डवरला संगमनेरचा आरोपी आहे। यांनी नागफणी या ठिकाणी चोरून नेली आणि त्यांनी लोणी प्रवरा या ठिकाणी एका सोनारला विकली आणि त्या सोनारनं ती वितळून त्यामध्ये सोन्याच्या विटा तयार केल्या। तर 2 विटा, त्या 2 विटा हस्तगत झालेल्या आहेत। यामध्ये जवळजवळ 3.5 किलो चांदी आता हस्तगत आहे। उर्वरित चांदी वितळण्यामध्ये काही जाते। या आरोपींना शोधून लोकांचं जे पॅनिक वेदना होते लोकांना, त्या वेदनावरती फुंकर घालण्याचं काम पोलिसांनी केलेलं आहे। यापुढे सुद्धा लोकांची जी मागणी आहे त्याप्रमाणे आणखी सखोल चौकशी केली जाईल। गावामध्ये त्यांचे कोण लोकल कोण त्यांना सामील आहे का याच्याबद्दल सुद्धा खातरजमा केली जाईल। जी माहिती आहे ती तुम्हाला उघड सांगितली जाईल, त्यामध्ये कोणताही लपवाछपी राहणार नाही। फक्त पोलिसांना वेळ द्या आणि पोलिसांच्यावरती विश्वास ठेवा ही माझी विनंती राहील। ज्यावेळेस शुक्रवारी रात्री मंदिर बंद केलं, घरी गेलो आणि सकाळी 5:30ला आलो, त्यावेळेस आमच्या मंदिरात जी लॉक होता तो तसाच होता आणि मी लॉक उघडला आणि आत गेलो। तर आतमध्ये जाऊन पाहिलं तर मंदिराची नागफणी आमची चोरी गेलेली दिसल्यानंतर मी तसंच बाहेर आलो आणि इकडे तिकडे बघितलं, खिडकी तोडली का काय केलं, यांनी खिडकी तोडलेली नव्हती। डायरेक्ट वर आमचं श्री म्हणून नाव होतं, ते नाव त्यांनी कट केलं आणि आत प्रवेश करून त्यांनी ती चोरी केली। त्यावेळेस मी सर्व ग्रामस्थांना फोन केले आणि आमचे सर्व ग्रामस्थ सकाळी इथं आले आणि सर्व पोलीस डिपार्टमेंटला त्यांनी फोन करून बोलवून घेतलं आणि कुत्र्यासहित ती गाडी इथं आली। सर्व 3 किलोमीटर ते कुत्रं पळत गेलं
तिथपर्यंत आमच्या फाट्या बसून ते हवेने दुसऱ्या गाडीत बसून गेले असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं. तर पवार साहेबांनी सांगितलं की मी तुम्हाला 8 दिवसाचा चोरीचा तपास लावून देतो. त्यावेळेस पवार साहेबांनी 8 दिवसात तर नाही तर आम्हाला 4 दिवसात त्याचा तपास लागला. आमच्या देवाचं सत्व आहे हे आम्हा सर्वांना आज सगळ्यांना कळलं आणि त्या पवार साहेबांचा मी सत्याचा आभार मानतो. चरणी हीच विनंती होती की शनिवारी सकाळी शुक्रवारी रात्री चोरी झाली बिरोबाची मंदिराची नागपणीची. तर शनिवारी आम्ही आमचे पुजारी रावसाहेब भगत ते सकाळी पूजेसाठी आले तर मंदिराचं लॉक तोडलेलं आणि ती श्रीची जे श्री बिरोबा प्रसन्न म्हणून हे लावलेलं होतं अँगलमध्ये बनवलेलं. तर ते चोरट्यांनी चोरट्यांनी ते श्री म्हणून ते तोडून आणि आतमध्ये घुसले मंदिरामध्ये. तर आमचे पुजारी सकाळी अक्षरशः आले तर घाबरले, म्हणले असं काय झालं. मंदिराचे पुढं गेट तोडलेलं दिसलं नाही, खिडकी तोडलेली दिसली नाही आणि डायरेक्ट मूर्ती गेली. अक्षरशः आमच्या गावाला पूर्ण अशी हळहळ वाटली की सकाळी त्यांनी लगेच स्पीकरमध्ये सांगितलं का भगत साहेब पुजाऱ्यांनी आमचे रावसाहेब भगत पुजाऱ्यांनी अशी गावाला हळहळ वाटली की 8 दिवस अक्षरशः आम्हाला पण हळहळ वाटली. पण आम्ही लगेच आमच्या पुजाऱ्यांनी सरपंच ग्रामसेवक चेअरमन यांनी गावकऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं. त्यावेळेस पोलीस डिपार्टमेंटची गाडी आली आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला 8 दिवसामध्ये मूर्ती सापडून देऊ, कोणत्याही परिस्थितीत सापडून देऊ. चोर असू चोरांना पण तुमच्या समोर हजर करू, 8 दिवसाच्या आतमध्ये मूर्ती पण आम्ही हजर करू. खरंच मी साहेबांचं आभार मानतो, पवार साहेबांचा आभार मानतो की तुम्ही 8 दिवस न लागता 4 दिवसामध्ये चोर आणि आमची मूर्ती आमच्या मंदिरामध्ये तुम्ही आम्हाला दाखवली, ग्रामस्थांना दाखवली, सर्व गावकऱ्यांना दाखवली. त्यामुळे आम्ही पवार साहेबांचं आणि सर्व पोलीस डिपार्टमेंटचं, पत्रकारांचं, सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि आमच्या ग्रामस्थांचं सुद्धा म्हणजे आम्हाला आनंद झाला ग्रामस्थांना का आमची मूर्ती 8 दिवसाच्या आतमध्ये PSI साहेबांनी सापडून दिली. त्यामुळे सगळ्या गावाला आनंद झाला, आम्हाला सगळ्यांना आनंद झाला आणि मूर्ती सापडल्यामुळे आम्ही सगळे खुश आहोत. देवावर सगळ्या लोकांची श्रद्धा आहे, लोकांचा विश्वास पण येतो का. त्या पोलिसांनी पण लोकांना असं सांगितलेलं होतं की 4-5 दिवस तुम्ही हे करा आणि तुमच्या देवावर जर श्रद्धा असेल तर तुमची ती नागपणी बघतील. आणि या नागपणीचं सगळ्या पोलिसांचं पण हे गावकऱ्यांचे म्हणजे आणि सगळ्यांना आनंद पण होत आहे की जे गेलेलं आहे ते देवाचं परस्पर वस्तू आमच्या गावामध्ये चोरी झालेली आहे. त्या डिपार्टमेंटचा आभार मानतो. आम्हाला 8 दिवसाच्या आत त्यांनी 4 दिवसातच आम्हाला ही नागपल्लीचे कसे हे करून त्यांनी 4 दिवसात आम्हाला कळलं बाबा हे देवाची आमची सुद्धा भावना, सगळ्या डिपार्टमेंटची सुद्धा त्याच्यावर भावना आहे. आणि देवाचं सुद्धा आमचं सगळ्या गावाच्या वतीनं किंवा सगळ्या डिपार्टमेंटच्या वतीनं सगळं चोरी झाली होती. त्यामुळं आम्हाला पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमची चोरी आम्ही 8 दिवसाच्या आत तुम्हाला म्हणजे चोर त्यांनी आमचं काम खूप बजावलेलं आहे आणि असेच आम्हाला सहकार्य भेटावं त्यांचं नेहमी, म्हणून त्यांचे आम्ही धन्यवाद अभिनंदन. 8 दिवसाऐवजी 4 दिवसात तुमची चोरी पकडलेली आहे, काय म्हणायचं तुम्हाला? त्याच्यामुळं आम्ही त्यांचे खूप अभिनंदन करतो. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.